भाजप एकनाथ शिंदेंचा वापर करतेय, जवळ घेऊन भाजप शिंदेंचा गेम करणार आणि वापर संपला की भाजप शिंदेंना देखील संपवणार अशी भाकीतं तुम्ही अनेकदा ऐकली असतील. मात्र हलक्यात घेणाऱ्या भाजपवर पलटवार करताना मी मागे पुढे पाहत नसल्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी आधी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये दिला आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील याचाच पुढचा अंक दाखवण्याची तयारी एकनाथ शिंदे करतायत आणि त्याचं कारण ठरले आज घडलेल्या नाट्यमय घडामोडी. राज्यातील महापालिका एक हाती ताब्यात घेण्याच्या भाजपच्या इराद्याला एकनाथ शिंदेंनी कसा सुरुंग लावला आणि आज भाजपला कसा धक्का दिला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस, पण एखाद्या थ्रिलर वेब सिरीजलाही लाजवेल असं नाट्य आज महाराष्ट्राने पाहिलं. नाशकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्याच गाड्यांचा पाठलाग केला. का केला पाठलाग हा? तर नेत्यांच्या गाड्यांमध्ये उमेदवारीसाठी लागणारे एबी फॉर्म होते. निष्ठावंतांना डावलून अगदी काल परवा आलेल्या लोकांना आमचे नेते उमेदवारी देत असल्याचा आरोप भाजपच्या या कार्यकर्त्यांनी केला. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाकडून अपेक्षाभंग झाल्यानंतर एका उमेदवाराने चक्क स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा दिला. पुण्यामध्ये तर अखेरीस घडलं, एका महिला उमेदवाराचा फॉर्मच चोरीला गेला आणि ती महिला ढाई मोकलून रडू लागली. निवडणुकीत हा सगळा सुरू असताना गृहीत धरणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदेंनी एक दोन नव्हे तर तब्बल 15 शहरांमध्ये दणका दिलाय. केंद्रात सत्ता, राज्यात देखील मुख्यमंत्री आणि सगळ्याच पक्षांतून जोरदार इन्कमिंग. या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवर झालेली नेत्यांची गर्दी, या सगळ्यामुळे जागा वाटपात भाजपचा ओरा काहीसा वेगळाच. आम्ही देणार तेवढ्या जागा तुम्ही घ्यायच्या, अशी भाजपची शिंदेंच्या शिवसेनेकडून असलेली अपेक्षा. पण बार्गेनिंगमध्ये मागे राहतील ते एकनाथ शिंदे कसले? आज जागा वाटपाच्या अखेरच्या दिवशीही भाजपने खेळवत ठेवल्यामुळे शिंदेंचा एक एक शिलेधार मीडियासमोर येऊ लागला आणि बघता बघता 15 शहरांमध्ये युती तोडल्याची घोषणा केली. पुण्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप विरोधात एकनाथ शिंदेंनी कसं दंड थोपटलं आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. पुण्यात नाट्यमय घडामोडी. पवार काका पुतण्याच्या राजकीय खेळींमुळे गाजत असलेल्या पुणे शहरात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस गाजवला तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं. एकंदरीत 25 जागांच्या मागणीवर ही शिवसेना ठाम होती, तर भाजपने अवघ्या 15 ते 17 जागा सोडण्याची भूमिका कायम ठेवली. भाजपकडून सन्मानाने जागा मिळत नसल्यामुळे पुणे शहरात भाजप आणि शिवसेना युती होणार नसून शिवसेना सगळ्याच जागांवरती निवडणूक लढवणार अशी गर्जना शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केली. तसंच 80 उमेदवारांना एबी फॉर्म देखील देऊन टाकण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्येही युती तुटली. पुण्याशेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेने सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची अधिकृत घोषणा मावळचे जे खासदार आहे श्रीरंग बारणे यांनी केली. भाजपचे शहराध्यक्ष व प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. मात्र या बैठकीत शिवसेनेकडून भाजपसमोर 29 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. भाजपकडून हा आकडा आधी 16, त्यानंतर 13 आणि अखेरीस 10 जागांवरती आणण्यात आला. थेट 29 जागांवरून 10 जागांवर येण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्यामुळे इथून आम्ही माघार घेत आहोत असं बारणे यांनी जाहीर केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती तुटल्यानंतर नाशिकमध्ये